नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे सांडगे। तर सांडगे बनवण्यासाठी मी इथे ही मुगाची डाळ घेतलेली आहे 1 किलो मुगाची डाळ, अर्धा किलो चवळी डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो आपले मठ डाळ घेतली आहे, आपल्या मठाची डाळ। तर या तिघी डाळींचे मिश्र डाळीचे मी सांडगे बनवणार आहे आणि सांडगे बनवण्यासाठी मी या तिघी डाळींना आता स्वच्छ धुवून घेणार आहे आणि दूध घेतल्यानंतर 2 इंच वरपर्यंत यांच्यात भिजवण्यासाठी पाणी टाकून घेणार आहे। तर चला आपण या सगळ्या डाळी आता छान धुवून घेऊया। तर इथे आपण तिघही डाळ छान स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। छान धुवून घ्यायच्या, कारण या डाळींना टिकवण्यासाठी पावडर लावलेली असते। आपण आता त्याच्यात पाणी टाकून घेऊया। पाणी अगदी भरपूर टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला ही डाळ छान भिजवून घ्यायची आहे। तर मी आता रात्रीचे 11-11:30 झालेले आहे आणि आता ही डाळ मी भिजवायला टाकत आहे। तर तुम्ही बघू शकता मी अगदी खूप जास्त पाणी टाकलं आहे। आता सकाळपर्यंत ही डाळ छान भिजून जाईल। मग आता बघू आपण उद्या सकाळी। तर मैत्रिणींना आपण रात्री डाळ भिजायला टाकलेली होती आणि आता आपली डाळ भिजून तयार आहे। तुम्ही बघू शकता छान आपली डाळ भिजून गेलेली आहे आणि आता आपल्याला ही डाळ आणखी 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, कारण आपण 2-3 पाण्याने अजून धुवून घेतली तर तिच्यातला उग्रपणा निघून जातो आणि आपले सांडगे छान येतात। तर मी आता ह्या डाळीला 2-3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। अगदी छान भिजलेली आहे आपली डाळ। तर आपण हिवाळ्यात जर ही डाळ टाकत असले तर 8-9 तास आपल्याला भिजवून घ्यावी लागेल आणि जर आपण उन्हाळ्यात टाकत असला तर 4 ते 5 तासात छान भिजून जाते। तर आता थोडीशी थंडी होती म्हणून मी रात्रीच टाकलेली। आता आपण आपली भिजलेली डाळ छान 4 पाण्याने धुवून घेतलेली आहे। 4 पाण्याने धुतली तर तिचा उग्रवास निघून जातो आणि आता मी तिला मिक्सरमध्ये जाडसर रवाळ अशी वाटून घेणार आहे। तर आता मी आणि पूर्ण पाणीसुद्धा नितळून घ्यायचं आहे। आता मी पूर्ण पाणी नितळून घेतलं आहे डाळीतलं आणि आपल्याला फक्त डाळच कोरडी डाळ वाटून घ्यायची आहे। जर आपण पाणी टाकलं तर आपलं मिश्रण पातळ होऊ शकते आणि आपल्याला आपले सांडगे टाकता येणार नाहीत। तर मी आता हे फक्त डाळच घेतली, पाणी जराही नाही आहे त्याच्यात आणि आता जाडसर वाटून घेते। तर ह्या पद्धतीने आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। अगदी बारीक नाही आणि अगदी जाड वाटायची नाही, अशी रवाळ अशी आपण डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता पूर्ण डाळ आपण ह्याच पद्धतीने। तर इथे आपली पूर्ण डाळ वाटली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता छान जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आणि अगदी घट्ट वाटलेली। याच्यात पाणी अजिबात टाकलेलं नाही आहे, फक्त डाळच आपण वाटून घेतलेली आहे। आणि इथे मी थोडीशी डाळ मिक्सरच्या भांड्यात राहू दिली आहे, ते यासाठी की आपल्याला अद्रक आणि लसूण ह्या डाळमध्ये वाटून घ्यायची आहे। जर आपण नुसतंच अद्रक आणि लसूण वाटलं तर ते चांगलं बारीक होत नाही, म्हणून आपण जर डाळामध्ये बारीक केलं तर ते छान बारीक होतात। आणि मी इथे 2 ते 3 लसणाचे कांदे सोलून घेतलेले आहेत आणि अद्रकसुद्धा साल काढून बारीक आडव्यामध्ये कापून घेतलेले। जर आपण उभ्यात अद्रक कापलं तर अद्रकांचे असे केसाळ असे आपल्या सांडग्यांमध्ये दिसतात, म्हणून मी आडवे असे कापून घेतलेले आणि आता हे अद्रक आणि लसूण मी डाळमध्ये बारीक करून घेणार आहे। तर आपली डाळ पूर्ण वाटून झालेली आहे आणि अद्रक आणि लसूणसुद्धा आपण वाटून घेतलेले आहे आणि आता आपल्याला काही मसाले आता या सांडग्यांमध्ये टाकायचे आहेत। तर इथे मी 2 चमचे जिरे घेतलेले आहे आणि 1 चमचा पोहे खाण्याचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 2 ते 3 चमचे मीठ घेतलेले आहे। तर आपले पोहे खायचे 3 चमचे एवढे मी मीठ घेतलेले आहे आणि आपल्याला हे सर्व मसाले आपल्या सांडग्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे। टाकल्यानंतर मी इथे आपला कोथिंबीर घेतलेला आहे। हा हिरवागार कोथिंबीर आहे, याला छान धुवून घेतलेला आहे आणि नंतर बारीक कट केलेला आहे आणि कोथिंबीर अगदी बारीक कट करायचा, म्हणजे आपल्या सांडग्यांमध्ये तो पूर्ण मिक्स होऊन जातो। तर मी इथे हा कोथिंबीरसुद्धा टाकून घेत आहे। तर मग कोथिंबीर आणि सगळे मसाले मी आता सांडग्यांमध्ये टाकलेले आहे आणि आता आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। जर आपण हातांनाच मिक्स करायचं, जर आपण चमच्यानं मिक्स केलं तर ते एवढं छान मिक्स होत नाही आणि हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला गोल 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 असं हात यामध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान हे पीठ फेटवून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे पीठ फेटून घ्यायचं आहे, म्हणजे काय होते आपलं पीठ हलकं फुलकं होते आणि आपले सांडगे खूप नरम येतात।
जेवढं आपण आपलं पीठ छान फेटून घेऊ तेवढं आपले सांडगे अगदी छान येतात आणि आपले हलके फुलकेसुद्धा येतात. आणि जेव्हा आपण भाजी करू तेव्हा ते पटकन शिजून जातात. म्हणून हे 5 ते 10 मिनटापर्यंत चांगलं फेटून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, आपले सांडग्याचे पीठ अगदी तयार झालेलं आहे आणि मी आता इथे गच्चीवर आलेली आहे आणि मी इथे हा प्लास्टिक पेपर घेऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हा प्लास्टिक पेपर आहे आणि मी त्याला गच्चीवर छान आथरून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हलकासा तेलाचा हात लावून घेते, म्हणजे आपले सांडगे छान निघून जातात कागदावरून. तर ह्या पद्धतीने मी कागदाला छान तेलाचा हात लावून घेतला. अगदी जास्त लावायचे नाही, नाहीतर आपले सांडगे तेलकट होऊ शकतात. अगदी मामूली असा तेलाचा हात लावायचा आहे. तर मी इथे झाऱ्याने सांडगे टाकून घेत आहे. तुम्ही जर हाताने टाकत असाल तर हाताने बी टाकू शकतात, पण झाऱ्याने पटकन होतात आणि एकटीने सुद्धा केले जातात. हाताने तोडले तर 2-4 जणींना बोलवावं लागते आणि मी एकटी करत आहे. आणि जर तुम्ही एकटे असाल तर असं झाऱ्यानं करून घ्या, आपला टाईमसुद्धा वाचतो आणि पटकन झारले जातात. तर ह्या पद्धतीने थोडं पीठ आपण झाऱ्यावरती घेतलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला सांडगे टाकून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता ते जरी आता एकामेकावर दिसत असले तरी नंतर सुकल्यानंतर ते मोकळे होऊन जातात. तुम्ही बघू शकता ह्या प्रकारे आपल्याला सांडगे टाकून घ्यायचे आहेत. अगदी पटकन टाकले जातात हे सांडगे. आपण हाताने टाकतो ते भरीवसुद्धा येतात, पण हे आपल्याला भाजी करायला सुद्धा फावतात आणि भाजीत पटकन शिजले जातात. म्हणून आपण अशा झाऱ्यानं एकटीने सुद्धा करू शकतात. तर मैत्रिणींनो, मी असं पूर्ण हे सांडगे टाकून घेणार आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने पूर्ण सांडगे मी टाकून घेत आहे. आणि आता हे पूर्ण सांडगे टाकल्यानंतर पूर्ण दिवसभर आपल्याला छान उन्हात हे वाळून घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी आपल्याला हे काढायचे आहेत. लवकर काढायचे नाही, त्यांना चांगले 9 ते 10 तास सुकू द्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने मी पूर्ण सांडगे आता टाकून घेत आहे. तर मैत्रिणींनो, आपण सांडगे आपले प्लास्टिक पेपरवर टाकलेले होते आणि संध्याकाळी छान काढून टाकले आणि एक दिवस छान उन्हात वाळून घेतले आणि वाळल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले सांडगे किती छान झाले आहेत ते आणि अगदी हलके फुलके झाले आहेत आणि अगदी पांढरे शुभ्रसुद्धा आलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान आपले सांडगे तयार झालेले आहेत. तर या पद्धतीने तुम्हीसुद्धा सांडगे करून घेऊ शकता. अगदी सोपे आहेत करायला. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या सांडग्यांचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.